सामना 4 षटकांचा असेल. चला पंच जायचे. देसाई संघ बघा, जुनी डोंबिवली संघाला 3 धावांची पॅनल्टी कंटिन्यू असेल. टी शर्ट नाही आहेत त्यामुळे 3 धावा पॅनल्टीची लागतील. ज्यावेळी देसाई संघ फलंदाजी करेल त्यांच्या खात्यात ऑलरेडी हनुमान पाटील ऍड होतील. तुमच्या 3 धावा. परक्या पाटील चेंडूची छानबीन करतायत. धन्यवाद निनाथ. एक चांगले क्रिकेटर निजे संघाचे निनाथ आणि त्यांचे बंधू. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी शूज सद आहेत. बुधाजी भंडारी यांच्या स्मरणार्थ सुरेश बुधाजी भंडारी यासकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर सुद्धा आहे. कैलासवासी सीताबाई रतन भंडारी यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ भंडारी यासकडून प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा तुम्ही पाहतायत. शरद नामदेव लोखंडे व सत्यवान सीताराम जाधव, पंडित दत्तू लोखंडे आणि त्रिमूर्ती ग्रुप उंबाडे. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुनाथ मात्रे सुद्धा कमबॅक करतायत या मॅच मध्ये. आता मात्र एक चांगले पॅकर्स देसाई बी संघ सुद्धा मी त्यांचं कित्येक वर्ष पाहिलंय रेग्युलर. साई मात्रे असतील त्या संघामध्ये, ज्युनियर नितीन असतील, दिलीप पाटील. बारक्या पाटील 12 खेळाडू पाठवा जरा. नावं आम्हाला माहिती आहेत मात्र खेळाडू पाठवायचे नाहीये. तर बहिराम पाटील येत आहेत पहिलं षटक घेऊन. सामना 4 षटकांचा आहे त्यामुळे 4 फ्रेश गोलंदाज बारक्या पाटील तुम्हाला वापरावे लागतील या मॅच मध्ये. स्ट्रायकेटला महेश पाटील, 9 सेकंडला जयवंत जोशी आहेत आणि गोलंदाज स्वतः कॅप्टन येत आहेत बहिराम. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचा होता कव्हरच्या वरून, मात्र हनुमान पाटील थोडेसे आपण पाहिलं दुखापतग्रस्त सुद्धा आहेत मात्र आपल्या टीमसाठी ते योगदान देत आहेत आणि 2 धावा मिळाल्यात महेशला. 2 धावाने खातं उघडलं होते. ज्या प्रकारे पहिल्या दिवसात तुम्ही पाहिलं योगेश पंजे यांना सुद्धा पाहायला दुखापत झाली. हनुमान यांच्या पाहायला सुद्धा थोडीशी दुखापत आहे. सुनील भोईरला तुम्ही पाहिलं पिसिवली संघाच्या. म्हणजे बरेचसे खेळाडू दुखापतग्रस्त सुद्धा आहेत. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा हेच निर्णय होतं. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल करतायत. यष्टीरक्षक तुम्ही पाहतायत गुरुनाथ मात्रे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. बैराम इथे अपील केलं जातं आणि फलंदाज महेश पाटीलची काही समाप्त. पहिला दोन धावचक घ्या. गडी बाद झाल्या. निलेश येत आहेत.
तर बैराम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती निलेश आलेत. एकच षटक पॉवर प्ले. गोलंदाज बैरम पाटील. इथे मात्र चेंडू हवे ते लॉंग ऑफला. जित्तू पाटील झेल काही त्यामुळे चूक होणार नाही आणि फलंदाज निलेश. दोन चेंडूमध्ये 2 विकेट घेतले जातात. हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज बळीराम पाटील. बघाच हॅट्रिक पूर्ण करतोय काय ते. इथे मात्र मिड विकेटच्या दिशेने गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू 1 बाउंस सीमा पार जाईल चौका. धावा येत नव्हते मात्र आता चौकार आलाय जयवंतच्या बॅटमधून. धावसंख्या 6. अजून एक फुल टॉस. चेंडू शेवटचा चेंडू आहे. 1 to go. शेवटचा चेंडू. धावसंख्या 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जयवंतच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत तुळशीराम. 1 धाव इथे मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जुनोंबे संघाची धावसंख्या ती 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा झाल्या जुनोंबे संघाच्या. जुळडोंबिवली संघ आपण पाहतोय नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. जुळडोंबिवली संघाच्या माध्यमातून खूप अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. श्रद्धांजली चषक स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य ओरमची स्पर्धा. रेग्युलर 48 संघ तुम्ही त्या स्पर्धेत पाहू शकाल. येत्या 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी त्या स्पर्धेचे ड्रॉ सुद्धा झाले. उंबाडे संघ सुद्धा त्या स्पर्धेत आहे. उंबाडे वर्सेस सपाटे. पहिल्या क्रमांकाने 2 लाख, दुसऱ्या क्रमांकाने 1 लाख, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाने 50,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्पर्धेचे ठिकाण आहे जुनी डोंबिवली गाव, दिवा वसई रेल्वे ग्राउंडच्या बाजूला. मालिकावीरसाठी बाईक असेल, उत्कृष्ट फलंदाजसाठी टीव्ही, बेस्ट बॉलरसाठी सायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज. तर बारक्या पाटील येते दुसरं षटक घेऊन. प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅच आणि डोंबिवली सिटी व डोंबिवली ग्रामीण स्टार व डोंबिवली सिटी स्टार अशी एक प्रेक्षणीय मॅच आहे. त्या मॅचसाठी पिंटू पाटील यांच्याकडनं 25,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि फक्त जिंकणाऱ्या संघासाठी नाही, जिंकणाऱ्या संघासाठी 25,000 आणि हरलेल्या संघासाठी 11,000. बारक्या पाटील बघा चांगली गोलंदाजी करतायत. अकरा धावा झाल्यात. 2 चेंडू डॉट फेकलेत बारक्या पाटील यांनी. चांगली गोलंदाजी करतायत. दुसऱ्या सत्रामध्ये 4 षटकांची मॅच आहे.
फुलटॉस चेंडू होता, मात्र नो मॅच मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घातक ठरू शकते. डायरेक्ट हिट आणि फलंदाज जयेश धावचीच्या स्वरूपात बाद. बारा धावा झाल्यात. बारक्या पाटील चांगली गोलंदाजी करतायत. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. फिरकी अस्त्र बाहेर काढले आणि बारक्या पाटील चांगली गोलंदाजी करतायत. काही दिवसांपूर्वी नगरसेविका चषकमध्ये सुद्धा आपलं मनोगत सुद्धा व्यक्त केलं होतं बारक्या पाटील यांनी. त्यांची व्हिडिओ सुद्धा भरपूर व्हायरल झाली. इथे फटका बनवलाय स्क्वेअर लेगच्या वरून, आउट ऑफ द पार्क. अठरा धावा झाल्यात. चेंडू खराब नव्हता, फटका चांगला होता. काय फटका खेळ आहे. जयवंत जोशी. 18 धावा झाल्यात. पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपवरून जातोय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 9.00च्या सरासरीने 18 धावा धापळ कधी लागल्या त्या जुनी डोंबिवली संघाच्या. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टॉससाठी यायचे नवापाडा आणि निर्जे या पुढची लढत. काय गोलंदाजी केली मागच्या मॅचमध्ये. सोमनाथ पाटील असतील, जनार्दन पाटील असतील, किशोर असतील, आणि गोलंदाजीच्या आधारावरती सामना या मैदानात जिंकणं थोडंसं कठीण आहे. हवेचा वेग तुम्ही पाहू शकता. 93 धावा सुद्धा तुम्ही पाहिल्यात नवापाडा संघाच्या माध्यमातून. 53 धावांचा बचाव केला निजे संघाने. शिरीष कारभारी यांना विनंती या व्यासपीठावरती. दोन षटकाचा खेळ संपला. 18 धावा झाल्यात. चला देसे संघ सामना सुरू करायचंय. किसन मला वाटतं नाहीयेत, त्यामुळे ऑप्शन बारक्या पाटील यांना शोधावा लागतोय गोलंदाजीचा. किसन गेलेत मला वाटतं घरी. त्यामुळे गुरुनाथ मात्र कमबॅक करतायत या मॅच मध्ये. सोपान येत आहेत तिसरं षटक घेऊन. सोपान येत आहेत तिसरं षटक घेऊन. 4 षटकांची मॅच आहे. इथे फटका चांगला आहे, मात्र चेंडू 2 खेळाडूंच्या मधून 1 बाउन्स सीमा पार चौका. चार ने धावसंख्या पुढे सरकेल. 22. आता धावा येत आहेत. अविनाश
आता मात्र मिड विकेटच्या मधून गॅप भरपूर मोठी आहे. धावसंख्या 26. सोपान या गोलंदाजावरती आता हल्ला चढवला जातोय अविनाशच्या माध्यमातून. आक्रमक फलंदाजी करतोय अविनाश. इथे चेंडू हवेत आहे, मध्ये झेल झालाय ड्रॉप. एक धाव जरूर मिळाली. धावसंख्या 27. सोपान इथे जयवंत जोशीच्या बॅट मधून स्वीट ऑफ टाइम मिड विकेटच्या वर. आवाज तुम्ही ऐकला मॅन फ्रॉम हेडूटने. धावसंख्या 33. सोपानचं षटक मात्र आता मागणं ठरत चाललंय. इथे मात्र वेगवान चेंडू होता सोपानचा. वन टू गो. इथे मात्र फटका चांगला आहे आणि मात्र झेल घ्यायला हवा होता, मात्र षटकार आहे. तो सोपानने धावा खर्च केल्या तब्बल 21. धावा झाल्यात 39. पहिल्या षटकात धावा होत्या 11. दुसऱ्या षटकात बारक्या पाटील यांनी फक्त 7 धावा दिल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकात सोपानने 21 धावा दिल्यात आणि शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहिजे. एकोणचाळीस धावा झाल्या आहेत. शेवटच्या चेंडूत झेल व्हायला पाहिजे होता, कारण की लाईनच्या थोडासा पुढे पडला षटकार. गुरुनाथ म्हात्रे येत आहेत शेवटचं षटक घेऊन. पहिल्या मॅच मध्ये ते नव्हते.
एकच धाव इथे मिळेल. दिलीप पाटील आहेत त्यामुळे 2 धावा मिळणार नाहीयेत. धावा झाल्या 40. टॉससाठी यायचे नवापाडा आणि नेजे. या पुढचा सामना नेजे विरुद्ध नवापाडा. इथे मात्र फटका चांगला आहे. दिलीप पाटील आले होते मात्र ते बनले प्रेक्षक. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. से 40 धावा झाल्या आहेत आणि जेवण जोशी वैयक्तिक 34 धावांमध्ये खेळतोय. एकतर्फी झुंज देतोय देसाई संघाला पहिल्या सत्रामध्ये. इथे मात्र चेंडूची गती कमी केली. डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल नवापाडा विरुद्ध नेजे. आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि 34 धावांचं वादळ मात्र इथे शांत झालंय. जयवंत जोशी तर राजू येतात नवीन फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 46 धावा झाल्या आहेत. त्यानंतर टॉस साठी सज्ज राहायचे नेजे आणि नवापाडा. कृष्णा कीर येत आहेत आणि सोमनाथ पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 48. 3 धावांची पॅन्टी जरूर आहे मात्र 48 धावा झाल्या आहेत. बेतोडे संघाला 3 धावांची पॅनल्टी लागली. तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये. बघायचे पॅनल्टी लागल्यानंतर जुनी डोंबिवली याचं उत्तर चोख देईल का या स्पर्धेत. इथे मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. चौका. पण नवापाडा आणि निर्जे दोन संघांमध्ये सामना 4 षटकांचा असेल. शिरीष कारभारी यांना विनंती होते की आपण टॉस करायचे. शिरीष कारभारी यायचे आपल्या शुभाचे टॉस करायचे. चला या टॉस करण्यासाठी शिरीष कारभारी यायचे टॉस साठी. हनुमान भंडारी दोघांच्या शुभाचे टॉस केला जाईल. 53 धावांचं लक्ष्य देसाई संघासमोर. 3 धावा ऑलरेडी त्यांच्या खात्यात ऍड झाल्यात पॅनल्टीच्या. त्यामुळे 50 त्यांना अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 24 बॉलमध्ये. तिसऱ्या षटकात 21. या षटकात गुणनाथ मात्र यांनी धावा दिल्या 13. फक्त 7 धावा दिल्या होत्या बारक्या पाटील यांनी. तर निर्जय संघाने नाणेफेकी जिंकली. दुसऱ्या सामन्यासाठी पुढच्या लढतीसाठी टॉस झालेला आहे. निर्जय संघाने नाणेफेकी जिंकली. बघा निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. लक्ष्य 53 धावाचे 3 धावा ऑलरेडी धावपलकावरती लागले आहेत. देसाई संघाच्या पॅनल्टीचे लागली आहे जुनी डोंबिवली संघाला. 53 धावांचा पाठलाग करायचे. 50 धावा अजूनही करायच्या आहेत. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा योगेश पाडे यांच्याकडे.
53 धावांचं टार्गेट आहे देसाई संघाकडे आणि देसाई संघाची आघाडीची विस्फोटक फलंदाज हनुमान अनीस. पद्माकर सॉरी बलिराम नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकता आपण बलिराम आणि स्ट्राईकवर आहेत विस्फोटक फलंदाज हनुमान, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेची पहिली 50 झळकावली आपल्या नावावर. तोच फलंदाज हनुमान येतोय स्ट्राईकवर, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शिवाजी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जुनी डोंबिवली संघाकडून येतोय शिवाजी. पाहूया पहिल्या चेंडू खेळू घातला हनुमान. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतायत वाईट चेंडू. अतिरिक्त धावाने श्री गणेश होतोय देसाई संघाचा. यावेळी उंचावून टोळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. कुठेतरी संधी होती जुनी डोंबिवली संघाला. जर झेल पकडला असता तर मोठा हादरा बसला असता देसाई संघाला, परंतु नशिबाची साथ मिळते हनुमान यांना. पाहूया दुसऱ्या चेंडूवर सॉरी पहिल्या चेंडूवर जीवदान भेटलाय हनुमान याला. पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप होता, परंतु चेंडूला पाठवलाय स्क्वेअर कट. थँक्यू डीजे. देसाई संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर व्यासपीठावर या. हनुमान दादांचं आडनाव काय? पाटील का? हनुमान पाटील. थँक्यू हनुमान पाटील. वाईट चेंडू जरूर होता, परंतु त्याच्यावर प्रहार केला आणि 4 धावा मिळवल्या हनुमान पाटील यांनी. यावेळी खोलो टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला खेळून काढले. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण. चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा क्षणभरातच पूर्ण करताना बळीराम आणि हनुमान पाटील ही आघाडीची जोडी देसाई संघाकडून. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज हनुमान पाटील टू शिवाजी. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप होता. कट केलाय चेंडूला, चकमा दिलाय फिल्डरला. चेंडू जाईल दन 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 करत सीमा पार चौकार. अतिरिक्त वलन शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू गेला सीमा पार चौकार. येतोय हनुमानीच्या बॅट मधून. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे कमबॅक करतोय गोलंदाज शिवाजी. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलाय क्षेत्ररक्षक कोणीच नसेल. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार.
द्यायचंय. पाण्यात गेलेला चेंडू. पहिलं षटक असल्यामुळे आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. तुम्हाला चालत असले तर बघा, नाहीतर नवीन चेंडू देण्यात येईल. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात देखील देसाई संघ फलंदाजी करत असताना चेंडू पाण्यामध्ये पाठवला होता हनुमान पाटील यांनी आणि पुन्हा एकदा चेंडू पाण्यामध्ये गेलाय. त्यामुळे चेंडू पहिल्या षटकामध्ये गेलाय, त्याच्यामुळे तुम्हाला नवीनच चेंडू भेटेल. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय हनुमान पाटील याच्या बॅट मधून. अशाच प्रकारची फलंदाजी पहिल्या फेरीमध्ये केली होती. त्या पहिल्या फेरीमध्ये रौद्र अवतार धारण केला होता हनुमान पाटील याने. त्या रौद्र अवताराचा फटका बसला होता वसार संघाला. तशाच प्रकारची फलंदाजी दुसऱ्या फेरीमध्ये होत आहे हनुमान पाटील याच्याकडून. पहिल्या पॉवर प्लेचा चेंडू शेष उंचावून टोलावलेला आहे. क्षेत्ररक्षक येतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. हवाई सफर सिक्सर. अतिशय सुंदर संगीत 2020 मधील हे सर्वाधिक पॉप्युलर सॉन्ग. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव निर्वाचित आमदार राजू दादा यांच्यावर गायलेले गीत परमेश माली. अतिशय प्रसिद्ध असं संगीत आणि प्रसिद्धी का नाही मिळावी या गाण्यामध्ये 3 असे दिग्गज महाराष्ट्रातले नावाजलेले, एक म्हणजेच परमेश माली, दुसरं म्हणजेच राजू दादा आणि तिसरं म्हणजे ज्याच्यावर हे गाणं प्रदर्शित झालंय तो म्हणजेच राजसाहेब ठाकरे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा झालेल्या आहेत प्लस 3 पॅनल्टीच्या धावा आम्ही ॲड करतोय. अशा प्रकारे 26 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. हनुमान पाटील यांचं झेल कुठेतरी उडालं होतं. संधी नक्कीच होती जुनी डोंबिवली संघाला. त्यांचा जीवदान कितपत त्यांना महागडं पडतंय हे पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलंय. हनुमान पाटील यांची वादळी खेळी करणारा हा खेळ आपण पाहू शकता. अशाच प्रकारची फलंदाजी पहिल्या फेरीमध्ये तडाखा बसला होता वसार संघाला. त्यामुळे वसार संघाला आपलं अस्तित्व संपवावं लागलं होतं याच फलंदाजामुळे. तोच फलंदाज आक्रमकता धारण करतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय राजू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होते राजू याच्याकडून. पहिला चेंडू स्क्वेअर प्रयत्न केला होता बलिराम यांनी स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा, परंतु जास्त चेंडू बाहेर होता. पुन्हा एकदा आता मात्र उंचावून टोळ्यांचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि बलिराम याला गोल्डन डकचा शिकार होताना बलिराम
पहिल्या चेंडूवर बाद होतोय. व्यासपीठावर सुधीर व्यापारी यांचं सहर्ष स्वागत, तसेच प्रवीण कारभारी यांची देखील हजेरी उपलब्ध झालेली आहे व्यासपीठावर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. न्यू बॅट्समन येत आहेत. महेश भोईर यांच्याकडून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. संधी आहे हनुमान पाटील साठी. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतायत. वाईट चेंडू. या षटकातील दुसरा स्क्वेअर चेंडू येतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देसाई संघाची वाढते ती. चांगल्या प्रकारचा चेंडू होता. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. पहा बक्षीस पारितोषिक वाढतोय. 2 षटकारासाठी 2000 रुपये महेश भोईर यांच्याकडून आहे. पाहूया संधीचं सोनं करतायत का हनुमान पाटील. महेश भोईर वाडेकर यांच्याकडून पारितोषिक आहे. 2 षटकारासाठी 2000 रुपये. गोलंदाजी मार्क सज्ज आहेत राजू. ओरपी चेंडू होता, परंतु किंचितचा चेंडू खाली राहिला, त्यामुळं बॅटवर सहज आला नाही. धमचक जरूर करावी लागली आहे या स्पर्धेत राजू भोईर यांची गोलंदाजी हाताळण्यासाठी. फलंदाजांनी दमछाक करावी लागते. पहिल्या फेरीमध्ये देखील अशीच गोलंदाजी राजू याच्याकडे झाली होती. आता मात्र लोअर फुलटॉस होता. हलक्या हाताने पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, डीपमधून येतील, फेकी करतील, तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ती दाखवून दिली. याआधी बॉल झालेत 4 चेंडू. 4 चेंडू झालेत. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, शॉर्ट थर्ड. जय मसोबा 40+ संपूर्ण टीम सदस्य आपण यायचे व्यासपीठावर. जय मसोबा 40+ उंबरडे संघाचे पूर्ण प्रतिनिधी आपण यायचे व्यासपीठावर. 22च्या स्वरूपाने 4 धावा ऍड होतील देसाई संघात. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. या षटकातील तिसरा चेंडू स्क्वेअर येतोय. लाईन मध्ये भरकटताना राजू हा गोलंदाज. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलिंग केली होती. 22च्या स्वरूपाने 4 धावा गेल्यानंतर एक वाईड येतोय. आता मात्र उंचावून टोलण्याचा प्रयत्न होता. फटका कुठेतरी फसलाय, परंतु चेंडू नोमॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. 1 टप्पा घेत असताना क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहे. 2 धावेच्या मदतीने देसाई संघाची धावसंख्या वाढतीये. 38 लॉस ऑफ 1 विकेट. पाण्याची माग करतायत बघा. डॉक्टर किशोर कारभारी यांचं थोड्याच वेळात व्यासपीठावर आगमन होत आहे. कोरोना युद्ध ज्याला संबोधलं गेलं, जेव्हा गरज होती तेव्हा किशोर कारभारी उभे राहिले. कोरोनाच्या काळामध्ये आपण जर पाहायला गेलं तर डॉक्टर हे पेशंटला न बघता बाहेरच्या बाहेर उभे करून त्यांना न तपासता फक्त लांबूनच गोळ्या द्यायचे काम करत होते. परंतु त्यांच्या अडचणींना सामोरे गेला तो म्हणजेच डॉक्टर किशोर कारभारी. अतिशय चांगली कामगिरी डॉक्टर किशोर कारभारी यांच्याकडून. खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा ठरला डॉक्टर किशोर कारभारी. महेश भोईर वाडेकर यांच्याकडून पारितोषिक आहे. 2 षटकारास 2000 रुपये. पाहूया संधीचं सोनं करून कोण घेतोय. धडाडीचा फलंदाज क्रीजवर अजूनही आहे. देसाई संघाचा विस्फोटक फलंदाज हनुमान पाटील.
2 षटकारास 2000 रुपये. महेश भोईर वाडेकर. गोलंदाजी मार्ग सज्ज होते महेश पाटील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. एक गडी बाद 38. 12 चेंडू आणि फक्त 15 धावींची आवश्यकता आहे देसाई संघाला जिंकण्यासाठी. हॅट्रिक साठी 5000 रुपये पारितोषिक. मनू पाटील जुनी डोंबिवली यांसकडून. पाहूया संधीचं सोनं कोण करून घेतंय. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेक करतील. तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या. हॅट्रिक साठी 5000 रुपये पारितोषिक. मनू पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत हनुमान पाटील. यावेळी समर्पित चेंडू आहे. पाहूया क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स चौकार येत. थँक्यू डीजे. ओरपीत चेंडू होता, प्रहार केला होता मोठा, असं वाटलं होतं कुठेतरी षटकार येईल, परंतु 1 बाउन्स षटकार येतोय. प्रयत्न चालू आहेत हनुमान पाटील याचे. मला वाटतं आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. स्क्वेअर चेंडू येतोय. एका धावेने धावसंख्या वाढतीये 45 या आकड्यावर. दोन्ही टीमनी सज्ज राहायचे. यापुढचा होणार सामना नवापाडा वर्सेस निलजे डबल एन अशी लढाई. मला वाटतं बीमर चेंडू पंच सांगतात या येणाऱ्या 5 साठी 2000 रुपये होते, पण तो आता मात्र त्याची संधी नाहीये, कारण का एकच धाव पाहिजे. महेश भोईर यांच्याकडून पारितोषिक होते. 2 षटकारास 2000 रुपये आणि हॅट्रिक साठी 5000 रुपयाची पारितोषिक होते, पण तू संधी मात्र कोणाला घेता आली नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप स्क्वेअरच्या माध्यमाने 1 धाव आणि सामना जिंकतोय देसाई संघ. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय देसाई संघ.